तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोहित जाधव GFXच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजपासून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर करणार आहे, म्हणजेच प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला माझ्या आवाजात सांगणार आहे। मी डिझाइन कशी बनवली, एलिमेंट्स कुठून घेतले, हे सर्व काही। तर माझा आवाज कसा येतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि आजच्या व्हिडिओकडे वळण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या मागील व्हिडिओंना जे काही प्रेम दिलं, जो काही प्रतिसाद दिला, त्यासाठी तुमच्या मनापासून आभार। असाच प्रतिसाद सदैव पाठीशी राहू द्या, म्हणजेच या प्रकारच्या नवनवीन डिझाइन मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा। वळूया आजच्या व्हिडिओकडे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकदम भारी असा नवरात्री मंडळाचा लोगो, जो तुम्ही थंबनेलला पाहिलाच असेल। हा लोगो मी कसा बनवला व यामध्ये कोणते एलिमेंट्स वापरले, हे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर येऊया आपण आपल्या पिक्सेल ॲप्लिकेशनमध्ये। इथे बघू शकता मी PLB फाईल ओपन करून ठेवलेली आहे। तर मित्रांनो, या PLB फाईलला 9 अंकी पासवर्ड आहे, जो मी व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये दिलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि चुकूनही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला फाईल एक्सट्रॅक्ट करायला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर आपल्या PLB फाईलची सुरुवात झालेली आहे बॅकग्राऊंडपासून। हे बघू शकता तुम्ही। या बॅकग्राऊंडचा मी ब्राईटनेस आणि सॅच्युरेशन खूप कमी केलेलं आहे, यामुळे तिला असा लुक आलेला आहे। इथे तुम्हाला मी दाखवून देतो, हे बघा। त्यानंतर आपण घेतलेलं आहे हे एलिमेंट, हे नवरात्रीचं एलिमेंट, म्हणजेच देवीचे हात आपण ज्याला म्हणतो। हे एलिमेंट मी एकदम HD मध्ये घेतलेलं आहे। हे मी तुम्हाला लिंक दिलेली आहे याची डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर आपण घेतलेलं आहे हे गोल राऊंड। हे राऊंड पण एकदम HD मध्ये आहे मित्रांनो, हे पण तुम्हाला मिळून जाईल, याची काही काळजी करू नका। त्यानंतर आपण घेतलेला आहे एक लाईट इफेक्ट। त्यानंतर आपण घेतलेला आहे देवीचा फोटो। हा फोटो मी पिक्सआर्टमधून फेड करून घेतलेला आहे खालच्या साईडने, ज्यामुळे त्याला असा लुक आलेला आहे। आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे मंडळाचं नाव। मंडळाचं नाव तुम्ही तुमच्या हिशोबाने काही चेंज करू शकता, तुम्हाला जे हवं आहे ते। हे मी फॉन्ट कन्व्हर्टरमधून कन्वर्ट करून घेतलेलं आहे। यासाठी तुम्हाला एक ॲप लागेल, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर, ज्यामधून तुम्ही कन्वर्ट करून तुमच्या मंडळाचं नाव हे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। याचा फॉन्टसुद्धा तुम्ही चेंज करू शकता, तुम्हाला जो आहे तो फॉन्ट तुम्ही ठेवू शकता। यानंतर आपण ॲड केलेलं आहे एक लाईन या मंडळाच्या नावाच्या खाली। यानंतर तुमच्या गावाचे नाव, हे बघू शकता तुम्ही, तुमच्या गावाचे नाव जे काय असेल ते टाकू शकता इथे। आणि याच सोबत आपण ॲड केलेले आहे 2 राऊंड, थोडं छान दिसतं याच्यामुळे। या खाली आपण ॲड केलेले आहे शॅडो, हे बघू शकता। आणि नंतर तुमचा लोगो, हे बघा लोगो, या जागी तुम्ही तुमचा लोगो टाकू शकता। आणि नंतर आपण ॲड केलेलं आहे वरती एक तोरण। हे तोरण मी ते 3 स्टेपमध्ये दिलेलं आहे, पण तुम्हाला एका स्टेपमध्ये मिळून जाईल, याची काही काळजी करू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि ही लोगो डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व पुढील PLB व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। मी नक्कीच त्यावर बनवण्याचा प्रयत्न करेल। संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।